आज मला माझ्या अंगणात एक अशी गोष्ट दिसली की ते मला बघून खूपच नवल वाटत होतं. तो नक्कीच तुम्हाला मी दाखवणार आहे व्हिडिओच्या मध्ये. तर चला आज आपण बनवत आहे कारल्याची भाजी. तेच तेच कारलं खाऊन खाऊन कंटाळा आला असेल तर ही भाजी नक्की ट्राय करून बघा. कांदे मी कापून घेतले होते, कारल्यात मीठ टाकून ठेवलं होतं, त्याचं पाणी काढून घ्यायचं मस्तपैकी आणि स्वच्छ 1-2 पाण्याने धुवून घ्यायची. तोपर्यंत कांदा मस्त तेलात परतवून घ्यायचा 1-2 मिनटं. त्याचा रंग चेंज झाला की मग आपण त्यामध्ये ॲड करूया कारलं. ते पण एकदा फ्राय करून घ्यायचं कांद्यांसोबत आणि मस्तपैकी त्यामध्ये आपण टाकूया लाल तिखट, हळद, मीठ आणि शेंगदाण्याचं कूट. मस्तपैकी त्याला फ्राय करून घ्यायचं परत तेलामध्ये आणि आपली 10 मिनटात भाजी रेडी. खूप छान लागते भाकरीसोबत. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. तर ती गोष्ट अशी होती की आज माझ्या अंगणात काय माहिती कसं, पण तिथे एक छोटंसं मिरचीचं झाड आलं होतं आणि त्या मिरचीच्या झाडाला लहान लहान मिरच्या पण लागलेल्या होत्या. तुम्ही बघू शकता त्याला 2-3 मिरच्या लागलेल्या होत्या आणि अजूनही फुलं येत होती. म्हणजे अजूनही त्याला 7-8 मिरच्या लागतील इतकी फुलं होती त्याला. ते बघून खूपच नवल वाटलं की इथे हे झाड आलंच कसं असेल.